नमस्कार मंडळींनो, आज आपण कुरकुरीत असे फिश फ्राय अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर फिश फ्राय बनवण्यासाठी कटला मासा मी घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचा मासा घेऊ शकता, अगदी तुमच्या आवडीचा। त्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा। त्यासाठी लागणारे साहित्य 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 1 छोटा चमचा जिरं घेतलेला आहे, 1 निंबू मी कापून घेतला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, 2 ते 3 चमचे हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, चाट मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतला आहे, तसेच मसाला घेतला आहे। गरम मसाला मी या ठिकाणी वापरलेला आहे। आता धणे पावडर ही जास्त घ्यायची आहे, जेणेकरून फिश हे अगदी चविष्ट लागतात। आमसूल हे 15 ते 20 मिनटं मी भिजवून घेतलेले आहेत। तसेच रवा हा छान भाजून घ्यायचा आहे। आता हे फिश मी स्वच्छ करून घेतलेले आहे। अगदी असे बाजारातून त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। लहान मुलांना खाण्यासाठी ते सोपे जावेत याकरता असे पीस मी करून घेतलेले आहे। तर तुम्हाला हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही ते पीस बनवून घेऊ शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेले आहे। तसेच त्यामध्ये 2 ते 3 चमचे हळद आपण टाकून घेणार आहोत। हळद ही अँटीबॅक्टेरियल असते, त्यामुळे फिशमध्ये त्याचा वापर केला जातो। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। संपूर्ण पीसेसला हळद आणि मीठ लागेल अशा पद्धतीने त्याला एकजीव करायचे आहे। आता यावर आपण 1 लिंबूचा रस पिळून घेणार आहोत। तर संपूर्ण रस काढून आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे याला खूप छान चव येते। असे जे लिंबूचे मी अर्धे अर्धे भाग करून घेतलेले होते, ते संपूर्ण यावर पिळून घेतलेले आहे। तसेच त्यावर आता 2 ते 3 चमचे चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाल्यामुळे याला खूपच अशी चटपटीत छान चव येते आणि लहान मुलं अगदी आवडीने खातात। यामध्ये धना पावडर ही जास्त ॲड करायची आहे। धना पावडरमुळे ह्या फिश फ्रायला छान अशी ग्रिप येते आणि चव देखील छान लागते। 3 चमचे लाल तिखट मी येथे ॲड करत आहे। तुम्ही जे घरी तिखट वापरतात तेच तुम्ही ॲड करायचे आहे। आता यामध्ये मी घरातलाच गरम मसाला वापरलेला आहे। तर तुम्ही फिश फ्रायचा मसाला देखील वापरू शकता किंवा तुमच्या घरात जो मसाला अवेलेबल असेल तो जरी टाकला तरी अगदी छान अशी चव याला येते। आता हे संपूर्ण आपण एकजीव करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टाकण्यासाठी हिरवी मिरचीचं वाटण आपण बनवून घेणार आहोत। त्यासाठी हिरव्या मिरच्या, आलं, जिरं आणि लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेल्या आहेत आणि त्याचं आता आपण वाटण बनवून घेतलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही असं हे जाडसर असं वाटण बनवायचं आहे। ते वाटण ह्या फिशमध्ये मी ॲड करून घेत आहे। हे देखील छान हलवून एकजीव करायचं आहे। तसेच बाजारात अशी टिक्का मसाल्याची पुडी येते, कोणत्याही चिकनच्या किंवा मटनच्या शॉपवर तुम्हाला ही पुडी मिळून जाईल। तर यामध्ये मी अर्ध्या पुडीचा वापर करणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त टाकू शकता। तर 1 किलो फिशला अर्धं पॅकेट पुरेसं होतं, जेणेकरून त्यामध्ये त्याचा जास्त फ्लेवर येणार नाही। आणि जर तुम्हाला त्याचा जास्त फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही संपूर्ण 1 पुडी देखील त्यात ॲड करू शकता। आता हे सर्व मिश्रण छान वर खाली करून एकजीव करून घ्यायचं आहे।
हे करत असताना यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, कारण आपण त्यामध्ये आमसुलाचं पाणी टाकणार आहोत. जे आमसूल आपण 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे. ते आमसूल छान चुरून त्याचा रस मी गाळून घेतलेला आहे आणि तो रस यामध्ये आपण टाकायचा आहे. परंतु टाकत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की जे फिशला लावायचं मिश्रण आहे ते पातळ होणार नाही, अशा पद्धतीनेच आपण ते टाकायचं आहे. तेवढ्याच प्रमाणात टाकायचं आहे. फक्त थोडं मिश्रण ढिलं होईल आणि संपूर्ण पीसला असे छान घट्टसर मिश्रण लागेल, अशा पद्धतीने आपण आमसुलाचा रस टाकून घेतलेला आहे. तसेच फिश हे अर्धा तास मॅरिनेट करायसाठी ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे व त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल आपण ॲड करून घेतलेलं आहे. हे तेल छान तापवून घ्यायचं आहे आणि पॅनला संपूर्ण ठिकाणी हे तेल लागेल अशा पद्धतीने पसरवायचं आहे. आता एक ताट घेऊन त्यामध्ये आपण भाजलेला रवा पसरवून घेत आहोत. संपूर्ण ताटामध्ये भाजलेला रवा पसरवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे रवा मी पसरवून घेतलेला आहे. आता यामध्ये फिशचे पीस आपण छान घोळवून घेणार आहोत. फिशच्या पीसला संपूर्ण बाजूला रवा लागेल अशा पद्धतीने मी घोळवून घेतलेला आहे. असे संपूर्ण पीस हे आपण घोळवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही सगळे पीस रेडी झालेले आहेत. पॅनमधील तेल हे छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या अशा कापून मी टाकून घेतला आहे. त्यामुळे तेलाला छान फ्लेवर येतो. आता संपूर्ण पीस यामध्ये मी टाकून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही तेल हे छान तापलेलं आहे. अशा पद्धतीने छान पीस हे आपण टाकून घ्यायचे आहे. एका वेळेला पॅनमध्ये जितके पीस बसतील अशा पद्धतीने आपण टाकायचे आहे आणि थोडे मोकळे टाकायचे आहे, जेणेकरून आपल्याला ते हलवताना त्रास होणार नाही. तर ह्या फिशची एक बाजू आपण 5 ते 7 मिनटं होऊ द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही लो करायची आहे, जेणेकरून फिश हे जळणार नाही, त्यावरील कोटिंग ही जळणार नाही. तर 5 ते 7 मिनटानंतर आपण याला उलटून घेणार आहोत. 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपण हे उलटून घ्यायचे आहे. असे संपूर्ण पीस हे एक बाजू झाल्यानंतर त्याला पलटून घ्यायचे आहे. तर संपूर्ण पीस मी पलटून घेतलेले आहे व दुसरी बाजू देखील आपण 5 मिनटासाठी लो फ्लेमवर होऊ देणार आहोत. हे फिश हे चौकोनी तुकडे असल्याने त्याला संपूर्ण बाजूने आपण होऊ द्यायचे आहे. अगदी कुरकुरीत होण्यासाठी संपूर्ण बाजू आपण फ्राय करून घ्यायचे आहे. तर असे ह्याला मी उभे करून घेतलेले आहे, जेणेकरून त्यातील कोणतीच बाजू ही कच्ची राहणार नाही. खूपच छान असे कुरकुरीत हे फिश होतात. तर बघू शकता तुम्ही अशी ही बाजू मी पलटून घेत आहे. एक 15 ते 20 मिनटात आपले हे फिश फ्राय रेडी होतात. अगदी लो फ्लेमवर तुम्ही जितके हे होऊ द्याल तेवढे कुरकुरीत आणि अगदी स्वादिष्ट असे लागतात. तर ही फिश फ्रायची रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा व कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कोथिंबिरीने हे फिश मी गार्निश करून घेतलेले आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.